जातील उडून जातील भरारा। लांजा राजापूर साखरपा मतदारसंघामध्ये फक्त किरण साहेबांचाच दरारा, किरण साहेबांचाच दरारा। सर्वप्रथम या विघ्नहर्त्या गंधर्वांना वंदन करून रंगभूमी रंगदैवत या नटेश्वराला वंदन करून माझ्या गावची ग्रामदेवता आई कोटेश्वरी मानाई, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी रसिक मायबाप प्रेक्षकांना मी शाहीर संदीप मोरे, मुक्काम पोस्ट जामगे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा जय हनुमान नाच मंडळ चिचघर खेड आमच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी रसिक मायबाप प्रेक्षकांना शाहीर संदीप मोरे आणि संपूर्ण टीमचा शाहिरी मानाचा मुलगा, शाहिरी मानाचा मुलगा, शाहिरी मानाचा मुलगा। रसिक आज या ठिकाणी हाऊसफुल शो जो तुम्ही करून दाखवला आणि या मंडळाचे सर्वस्व पण सुकट भाजून देणार तुम्हाला लांबरे बुवा, तुम्हाला सुद्धा शाहीर मोरे बुवांचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा लोककला आहे लोक, आणि आपण या ठिकाणी सर्व जमलेले आहात। ही लोककलेची परंपरा आहे बुवा, माझा पास घेऊन जायचा आहे, तुमचा विषय आणायचा आहे, माझा विषय घेऊन जायचा आहे। आम्हा दोन्ही कलावंतांना, दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य करा।
ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम पिढीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कावले माझे मन. उद्या एकादशी आहे म्हणून छान विषय. आज मायबाप रसिक प्रेक्षक तुम्हीच आमचे विठ्ठली रखमाई आहात म्हणून काय म्हणताय का? सुखावले माझे मन गर्दी इथली पाहून, ऊर्जा मिळाली या रणांगणात उभा राहून. करतो सुरुवात मी गीत गायन. येईन पंढरीला देवा मी पायी पायी, येईन या मायलेकरांची आहे विठू रखुमाई. देवा मी पायी पायी, देवा मी पायी पायी. ठीक आहे, नक्की नक्की बघा. विषय गणाचा छान आहे. प्रत्येक वर्षी नवनवीन गण देण्याचा प्रयत्न माझा असतो. म्हणून लांबोरे बुवा, तुमचे पण गण लय फेमस आहेत, शुभेच्छा. परंतु गण हा गण असतो, तो गण कसा असावा माझ्याकडनं शिकवू नका. परंतु झोपीने नक्की होणार आजची. काय म्हणतोय बघा, अनेक संकट आपल्यावरती येतात. त्या मुंब्रामध्ये ट्रेनमध्ये पडून 13 माणसं गेली, विमान कोसळला, कित्येक अपघात होतात. म्हणून छान विषय आणलाय बो. ऐका नीट, ऐका ऐका नीट. श्री गणराया तुला मी विनंती करतो आहे, या भक्तांच्या मनातील व्यथा मी मांडतो आहे. करता करविता देवा तूच सारे जाणतो आहे, आणि सुख समृद्धी नको देवा मला, फक्त समाधान मागतो बाप्पा मोरेश्वरा. ऑगस्ट मध्ये प्रत्येकाच्या घरी तू येणार आहेस, परंतु हा तुझा भक्त काय म्हणतोय फक्त लक्ष असू दे. व्यथा सांगतो ना बाप्पा, साऱ्यांची व्यथा ही त्या शहराची सुद्धा आहे, प्रत्येक भक्ताची व्यथा काय का. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना.
खरंच माझे मित्र संतोष मोरे माझे बंधू आणि संतोष राजपुरी आलेले आहेत, त्यांना शाहीर मनाचा मुजरा करतो. कारण का बुवाची लेखणी सुंदर, वादच नाही. आवाजामध्ये बुवा खालीवर असतात तरी पण छान गातात. अनेक गाणी त्यांची फेमस आहेत, बरोबर. पण कॉमेडी बुवा एक नंबर आहे, बरोबर ना. चला हे तो गवळण है गवळण, उसके बाद चिमटा लेता है. हा बघा विषय कसा आणलाय बघा. हे बसून घ्या तुम्ही. विषय असा आहे, बरेच जण विषय काढतात. मी नवीन विषय आणलाय गवळणीमध्ये. ती राधा म्हणते कानाला, ए काना 7व्या अवतारामध्ये तू मला वचन दिलंस, ते वचन पूर्ण झालं. आज ही कलियुगी तुझ्यानी माझ्या प्रेमाला प्रेम ही म्हणतात आणि लपड ही म्हणतात, बरोबर की नाही. राधा आणि कृष्णाचं प्रेम असं होतं की त्या प्रेमाला त्याची तुलना कोणी करू शकत नाही. परंतु आज ह्या कलियुगामध्ये एक पोरगा पोरगीवर गेला, काय माती खाऊन आलीस काय, तू कुठे गेला होतास. बाजूला लगेच बोलणार हा पोराने पुरं झंगाट आहे, लापडा आहे, बरोबर ना. म्हणून असा विषय छान आणलाय. हो ऐका. जीवा पाड जपलेली नाती कृष्णा, ती जीवा पाड जपलेली नाती अर्ध्यावर सोडून जाती. तू माझ्या अंतरी आहेस काना, अरे तुझीच मी होती. कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा फुटते ही माती, कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा फुटते ही माती. पण तुझ्या माझ्या प्रेमाला काना ह्या कलियुगात लोक लपड म्हणती. सन्माननीय गवळणीसाठी 201 रुपये दिलेत आमचे मांजरेकर बंधू, खास विरारहून आलेले आहेत. बघा विषय कसा आणला. नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ. काना नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ. जाऊ दे ना आता तरी सोड. अरे आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली. कान्हा कन्हैया कृष्णा, अरे आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली. अरे म्हणती त्याला लफड, बरोबर ना, बरोबर ना. हा आता ह्या कानाचं म्हणजे लांबोरे बुवांचं आणि ह्या राधेचं म्हणजे मोरे बुवांचं ते पण लफड आहेच. झंगाट असल्याशिवाय बारे होतात काय हो. झगडा आहे ना आमचा, तोच आपला झंगाट. म्हणून ऐका, आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली. अरे म्हणती त्याला लपड. आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली.
आणि आज समाजाला कळावं करता, बुवांना कळावं करता माझा विषय लागतोय बुवांच्या कानावरती. बुवांना लेखी दिलेला आहे. बुवा कानावरती केस आला असतील, थोडं साईडला करून उजव्या कानाचं डाव्या कानामध्ये गोला टाकला असेल तो काढून नीट विषय माझा ऐकून घ्या. विषय माझा असा आहे, मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला, तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, देवांतक, नारांतक, त्रिशिरा, अक्षय कुमार ही नावं सोडून बुवा उत्तर सांगायचं आहे. आणि मी असा शाहीर आहे बुवा, जो खरं बोलेल, माझ्या विषयाला विषया प्रश्नाचं उत्तर खरोखर देईल, तर त्याचं ह्याच रंगाम्या मंचावरती मी सत्कार करेन. हा माझा शब्द आहे. म्हणून बुवांना एक चुपटा घेतो, प्रश्नपद घेतो, नंतर साहेबांचं गाणं घेतो. बरोबर ना? प्रश्नपद बुवांना एक थोडा लावतोच बार खालना. दाढीवाले बुवा, त्यांची पण दाढी नाही, आज माझी पण दाढी आहे. चालला बघूया. हा कोलपटे बुवा, आता हलवायची नाही आम्हाला, हो टाइम लगेच लगेच. अरे विषय माझा आहे जुना, लावू नका बुवा उगाच चुना, बुवा करू नका इथे घाण, उत्तर शोधून ग्रंथात आण. बुवा उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायात लिव्हान. डेंजर फटाकडे एम आहे. विषय माझा आहे जुना, लावू नको बुवा उगाच चुना, बुवा करू नको इथे घाण, उत्तर शोधून ग्रंथात आण, उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान, 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 नाहीतर खाशील पायातील भान, उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. या ठिकाणी आयोजकांचं म्हणणं आहे, गुटखा, तंबाखू, वेफर्स कोणी खाऊ नये, आढळल्यास 500 रुपये दंड आहे. आयोजकांचं म्हणणं आहे. धन्यवाद. तसेच साहेबांचं, भैया साहेबांचं दुसऱ्या बारीमध्ये घेऊया. शॉर्टकट मध्ये आज एडगे साहेब उत्तम नियोजन, छान नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून माझ्याकडून एक तुम्हाला 4 ओळी म्हणून गीत गातो आहे का? बुवांना दुसऱ्या बारीमध्ये घेणारच आहे निश्चितपणे, विषयच नाही. म्हणून केसामध्ये गजरा बघा, 3 तालुक्यात झालेली कामे, राजा सागरपा लांजा, आदरणीय आमदार भैया सामंतदादा पावल्या आलेले नाहीत, साहेब नाही आलेले. म्हणून तरी सुद्धा आमचे एडगे साहेब आहेत, त्यांच्यावरती गीत आहे, लक्षात होत्या. 3 तालुक्यात झालेली कामे सामंत साहेबांच्या त्यांच्या आधिपत्यात झालेली आहेत. अरे या साऱ्या जनतेचे खरोखर तेच वाली आहे, या जनतेचे खरोखर तेच वाली आहेत. आणि कोणालाही पैसे देऊन इथे आणलं नाही, कारण आमच्या तुकाराम एडगे साहेबांनी जमवलेली जोडलेली सारी माणसे आली म्हणून गमावलेला खजिना मैत्रीच्या धनाचा आहे, त्यांच्याकडे साठा मी पणाचा आहे, त्यांच्याकडे साठा मी पणाचा आहे. आणि दादर सारख्या या नगरीत विनामूल्य कलगीतुऱ्याचं नियोजन करतात, कारण तुकाराम दादा एडगे आमचे मोठ्या मनाचे
खेळचे सुपुत्र तुरेवले शाहीर किशोरजी सनद बुवा यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. जस्ट आता ट्रेन बघून गावावरून आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरेबावांचा मानाचा मुजरा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय आमचे भाऊ महेंद्र आगरे भाऊ यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत, त्यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. बघा, आमच्या एडगे साहेबानी, अरे आमच्या एडगे साहेबानी बघा नियोजन केलंय छान. साहेब तुकाराम दादा एडगे साहेबानी बघा नियोजन केलंय छान. अरे भैया सावंतांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान. असे आयोजन दाखवा आम्हाला विनामूल्य सगळ्यांना सुखरूप सेवेसाठी आणि छानसं असं नियोजन केलेलं आहे. म्हणून साहेबांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो. ऐका, आमच्या एडगे साहेबांनी, आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकार सुर्वे आयोजित कलिकदुरा सामना गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 याच ठिकाणी 7 वाजता नियोजन केलेलं आहे. शक्तिवाले शाहीर संदीप मोरे म्हणजे मीच आहे, तुरेवाले शाहीर अनिलजी घराटे रंगतदार सामना इथे होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहायचं आहे, विनोद घ्यायचे. धन्यवाद. म्हणून हो, आता माझी प्रथम फेरी संपवतो. बुवा आल्यावरती बोलतील. बघा बुवा आल्यानंतर मस्त पैकी कॉमेडी किंग म्हणून प्रथम फेरी संपवून बुवांना शुभेच्छा देतो त्यांच्या फेरीला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पैसे दिलेलं नसलं तरी पण बारी वसूल, पैशाची वसूल कशी ती बघायची. मी मनस्वी आभारी आहे, मी मनस्वी आभारी आहे कारण तुमची मला साथ आहे. आणि या फोटोच्या वर पण बघा भैया साहेबांचा हात गावात बघा
एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व. जाऊया. बोल कमी पण कामाची हमी. नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमदार त्याने पण नाही गाणं बोलले. परा उदय सामंत पण बोलले. अरे बोल कमी पण कामाची हमी. शब्द दिलेला मोडत नाही. अरे किरण भैयांचा पॅटर्न भारी. काम कुठलं बी अडत नाही. सांगतोय दादा भेटून घ्या एकदा. सांगतोय दादा भेटून घ्या एकदा. तुम्ही बी भैयाचे फॅन व्हा. एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. असं आहे. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विश्वाचा आराध्य दैवत गणपती बाप्पा गजानन. या हिंदुस्थानचा आराध्य दैवत, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होत अवघ्या उत्तर हिंदुस्थानचे ज्याने पालथा घातला आणि आपल्या अश्वाच्या टापाखाली हा हिंदुस्थान पालथा घातला, या होळकर शाहीचे संस्थापक थोर राजे मल्हारराव होळकर. इंग्रजांच्या विरोधात एकही लढाई न हारता जो अपराजित राहिला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली. ती कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाची नतमस्तक होत माझ्या विवली गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी, केळमेगावची माझी आई विठलाई, लांज्याचा धनी केदारलिंग देव चव्हाटा यांच्या चरणी नतमस्तक होत धनी नटेश्वर रंगदेवता जागे मालक यांना नमस्कार करत मी मूळ गादी बाबूरंगले घराण्यातील भीमाशंकर नारायण गुरव बाब्या राजाराम गणेश भिकाजी बबन विशाल गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुरेवरा शाहीर विकास लांबोरे तुम्हाला मानाचा मुजरा करतो मुजरा करतो मुजरा करतो. आज माझे ढोलके तुकाराम येडगे ज्या तरुणानं आपल्या मनगटाच्या जोरावर आपल्या बुद्धीच्या जोरावर कष्टाच्या जोरावर इथपर्यंत हा यशस्वी प्रवास केलेला आहे आणि आज लांजा राजापूरचे भाग्य विधाते सन्माननीय आमदार भैया सामंतजी यांच्या जे कट्टर समर्थक आहेत ते दादा येडगे मित्रमंडळ त्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आणि माझ्या माहितीप्रमाणे या नाट्यगृहामध्ये शक्तितुऱ्याच्या इतिहासात ही पहिली मुंबईतला सगळ्यात मोठा हॉल दादा येडगेच करणार. या ठिकाणी काही मंडळी आलेले आहेत. माझे मित्र मंडळाचे सचिव सुधाकर एका मर्यादेपर्यंत नंतर पुढच्या पुढे बघू. तर शाहीर संतोष कोल्हापटे, माझे माऊली तुषार पंधिरे आहेत, शिवाजी कोकरेश बुवा आहेत, माझे मित्र माझे गाववाले जितेश गुरव भाऊ आहेत, वेदांत जाधव आहेत कलगीवाले, राजेश शिबे आहेत, शाहीर रागे सागर नावले आहेत, तुरेवाले अमोल दैत आहेत, गोसाई मावले आहे और भास्करबाई कार्य पण आहेत. आमचं किशोर सनस आलेले आहेत. फणसात फणस बरका फणस आमचा लाडका किशोर सनस आलेले आहेत. रवींद्र भटकर माऊली, काशीनाथ गोरोले, अविनाश तांबे, माझा पाठीराखा राजू ब्रीद, विनायक सावंत आहेत, शशिकांत मांडवे आहेत. प्रवीण पत्यान यांचा आशीर्वाद आलेला आहे मला. चंद्रकांत खरंच आलेला आहे. प्रथमेश दैत देखील आलेले आहेत. अवघ सभागृह आहे किंवा नाट्यगृह आहे ते सगळे आपले ओळखीचे आहेत, पण नाव कोणाचं घेणार. सगळ्यांना नमस्कार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. वनगे माऊली पण आले.
विषय खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना उद्या वारे आहे, आषाढी वारे आहे आणि पांडुरंगाचं दर्शन शाहिरांनी फार छान गायलेलं आहे आणि मी तुरेवाला आहे, ते गायलाच पाहिजे. विठ्ठलाचं मी स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. लक्षात टाळ चिपळ्यांच्या संग हो टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग भाव भक्तीचा जाणून घे भाव भक्तीचा जाणून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड ही मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे.
अस्वलीचा गणेश भिकाजी शिवाशंकर गणपती बाप्पा ह्याच्यात पण डाऊट घ्यायचे असो. आता काय नटेश्वर आहे, आता खोटा कोण बोलतो आणि खरं कोण बोलतो. आता काय पैसा आलं पैसे. सुधाकर भास्कर माऊली 500 रुपयाचा आशीर्वाद आले आहेत. रवींद्र भटकर माऊली यांच्याकडून 500 रुपये. सुभाष बांबरकर यांच्याकडून 200 रुपये यांच्याकडे आलेले आहेत. आता दाखवायचं आता काय बोलणार. गण गायचं आपल्याला. जिकडे तिकडे चर्चा बघा. तुमचं म्हणे गण फेमस आहे, चांगलं आहे, पण परंतु आलं किंतु परंतु. आणि गवळा लपड्याची कशी आली. लपड्याची आली म्हणतात बोलका पोपट. या पोपटान अशा किती महिना भोर उडवला भोर. अगं या महिना काय चिमणी सोकाट देतो म्हणे. सोकाट असल्या चिमण्या अशा भोर उडवल्या आपण भोर. प्रेमाने बोलून शास्त्राद्वारे करून त्याचा लोकांना त्रास आहे. आदळ आपण धांगर धिंगाने गळ्यात ढ्यांगा. त्यांची ढ्यांगा मी काढतो बरोबर. माईक आपल्या पण हातात आहे आणि तो कायम राहणार देवाची कृपा होईपर्यंत. तर एक युट्यूबर वाले मग हे कट करा. गण बघा. जिकडे तिकडे चर्चा फार. अरे म्हणे निसर्ग तिथला हिरवा. डिप्रेशन आलंय, नैराश्य आलंय आणि सांगितलं पश्चिम बंगालमध्ये दुर्गोत्सव आहे आणि ज्याची नोंद युनेस्कोने घेतली आणि त्याच्याहून कितीतरी पटीनं त्या कोकणातला गणपती सण आहे. एक दिवस याची नोंद युनेस्को मध्ये घेतली जाईल. अरे जिकडे तिकडे चर्चा फार. म्हणे निसर्ग तिथला हिरवागा. स्वर्गावा तर तो तिथ तू जाणार कधी. तो मित्र सांगतोय दुसऱ्याला स्वर्गावा तर तो तिथ तू जाणार कधी. हो जावं कोकणामध्ये या गणपती सणासुदी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी.
कोकणामधी गणपती सणासुदी. दिगंबर भोर माऊली, उमेश बनबे आणि निलेश भोर माझे मित्र यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये चालल्या पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राजेश झोरे माझे मित्र गोविलवरून आलेले आहेत लांजा 1000 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. आणि आमचे आदरणीय राजाराम शिंदे माऊली राजापूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मी चाचा माऊलींचं नाव घ्यायचं राहिलं. माऊली तुमचे आशीर्वाद आम्हाला लाभू देत. अनेक लोक आहेत, क्षमा करा माझं पुन्हा जे काही नाव राहिलं असेल तर आता जाऊया गवणीकडे. बघा दहाला वारी सुरू केली, 10:30 आले, आता सगळं झालंय. आता यांच्या भागाचे भाग काय थिएटर मध्ये तेवढे शक्य होत नाहीत आणि बुवांना माहिती आहे त्यांना मिळतील की नाही. तर बुवा म्हणतात आधुनिक म्हणतात, जे प्रेम आहे त्याला लपडा म्हणतात आणि तेव्हाचं प्रेम होतं. बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण ह्या शक्तीवाल्या बाई, ह्या कलगीवाल्या, ह्या ज्या आजकालच्या ज्या गवळणी आहेत, तर खिरापती सारखं हित पण याला थोडं पाव किलो ह्याला प्रेम, पाव किलो ह्याला प्रेम, सगळ्यात नाही काय काय मग त्याला लपडच म्हणतात. ही अशी खिरापत वाढली ना की असंच होतं. तर आज माझी राधाबाई प्रेमान गेलेली आहे, प्रेमान झालेली आहे. डोळ्यावर झापडा आहे, डोळ्यावर झापडा आहे आणि म्हणतात लपड. पण बुवा पोपट पोपट या चिमण्यांना या मैनांची दैना केल्याशिवाय काही गप राहण्यातला नाही. अरे तुरेवाला आहे, तुरेवाला आहे. अरे शास्त्राने बोलायचं असेल, शास्त्राने बोलायचं असेल, तुम्हाला कधी कमी बोललो तर मला सांगा आणि तुम्हाला कधी वाव का बोललो तर सांगा. पण या ढ्यांगावरती करायची, आईला करत नाही बाबाला करत आणि हे सगळे करत ह्या मिजाच्या नाही मला सांगायच्या. हे असल्यामुळे मी शक्तिपुरा नाही करत. शक्तिपुरात अनेक बदल झालेत, त्याचं काही क्रेडिट मी नाही घेणार. पण लोकांना चांगलं पाहिजे. लोक फरमाईश येतात, चांगल्या गाण्याला फरमाईश जाणार, चांगल्या गवळीला फरमाईश जाणार, टिंबला नाही देणार फरमाईश. म्हणजे लोकांना चांगलं पाहिजे. आणि तुम्ही येणार डोळे लाल करून आणि मला सांगणार हुशार आहे तुम्ही नाही संदीप बुवा. तर पोपट काय म्हणतोय त्या आता मग राधेला नाही, पण काय म्हणते राधेचं प्रेम आहे, राधेचं प्रेम आहे. पण आजूबाजूच्या जे आहेत ना त्यांच्या मनात आहे काळ, मनात लय काळ. त्याला आपण काळा, मनात तर चांगला माणूस. पण माझ्यावर जे डाव ठेवतायत हे गावानी नो काय म्हणतोय मी, ऐका ऐका आता करून याला काय कार्टून आहे काय जमत नाही. बोलूया, सुरुवात करूया आपण. हा डपले नो डपले. जीव वळून टाकावा वाटतो, हा जरा वळून बघ तू माग, रग नकाव तुझ्या काग. जरा वळून बघ तू माग, रग नकाव तुझ्या काग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, जाग. इथं तिथं मला माहिती आहे. अरे दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, जाग. मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. जरा वळून बघ तू माग, जरा वळून बघ तू माग, रग नकाव तुझ्या काग. जरा वळून बघ तू माग, रग नकाव तुझ्या काग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग माझ्याला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग माझ्याला माझ्या लाग. तुझ्या प्रेमाचं तुझ्या मायेचं पडलंय मला खोड, पडलंय मला खोड, पडलंय मला खोड. शब्दाच्या आड कधी तुझ्या मी जपलंय जीवा पाड, जपलंय जीवा पाड, जपलंय जीवा पाड. गोड म्हणत शिल मजला, गोड म्हणत शिल मजला.
गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं सांधायचं. भेट दिली ही गावदेवान, भेट दिली ही गावदेवान, तुला पवत बांधायचं. अरे पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं आणि सुखानं नांदायचं गणाला, पवत बांधायचं. धन्यवाद. नको पुढचं नको. आमचे तांबे बुवा कलगेवाले यांच्याकडून 250 रुपयाचा पारितोषिक. आता बुवांच्या अजून एक आहे. श्री जानाई देवी मित्रमंडळ झोरेवाडी. 29 जूनला कार्यक्रम झाला आणि जरा गडबड झाली, नड झाली, जरा घरच्या देवात नड झाली आणि लाईट गेली. बुवांचं एक आमचं स्तवन झालं आणि तरी देखील या मंडळाने एवढा त्रास सहन केला, एवढं आर्थिक नुकसान केलं. पुन्हा मात्र ते शब्दाला जागत रसिक कोण नाराज व्हायला नको आणि म्हणून हा कार्यक्रमाची तारीख पुन्हा त्यांनी 2 ऑगस्टला घेतलेली आहे. रात्री 8 वाजता तो कार्यक्रम होणार आहे. ज्याने ज्याने ते तिकीट घेतलेले आहेत त्यांनी जपून ठेवा. त्याच तिकिटावरती हा प्रवेश असणार आहे. तर प्रकाश पाजने भाऊ आणि प्रतिस्पर्धी मीच. तर हे नंतर एकदम सगळं मी एकदम कंटाळलेला आणि जो सगळं मधुमती वर करतो. तर प्रश्न विचारलेला आहे, लय वर्ष गाजतोय आम्ही, वेगवेगळी उत्तर दिली. त्याच्यातली अर्धी उत्तरं त्यांची अट आहे, त्या अटीत आहेत, नंतर टाकलेली आणि आज लिहून देतो. आज जे सांगणारे उत्तर हे जर मान्य केलं नाही पुढच्या वेळेला ते प्रश्नपत्रामध्ये असणार आहे. तर त्यांचा जो प्रश्न आहे की मंदोदरी आणि विभीषण यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला, त्यांचे नाव काय? तर त्यांचं नाव माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या वाचनातून अंगद हे नाव आहे. अंगद. असंच मागच्या वेळेला आमच्या प्रतिस्पर्धी ऋषीबुवा होते आणि त्यांना दिलं रघु आणि त्याच्यावरती यमक जुळून आली. हो, ही शास्त्राची खिल्ली, आयोजकांची खिल्ली, रसिकांची खिल्ली, या लोककलेची खिल्ली आणि स्वतःची करून घेतलेली खिल्ली, अशी सगळ्या प्रत्येक गोष्टीत आहे. समय जबाब देगा, वेळ उत्तर देईल या सगळ्या गोष्टीला. भान राहिलं पाहिजे. किमान शाहिराला गाऊया. तर काय म्हणतात? म्हणतात भान मारीन. कुठल्या शक्तीवाल्यानं सांगितलं हो? कुठल्या कलगीवाल्यानं सांगितलं होतं भान मारीन? कुठल्यानं सांगितलं होतं? संदीप बुवा, असं कुणाच्या मनाच्या नादाला लागून असं काही फालतू गोष्टी बोलू नका, नाही तर मग चपलेचा हार मी गळ्यात घालेन तुमच्या आणि तुटलेल्या खटराचा घालेन आणि खरोखर येऊन घालेन. हे असलं काय बोलू नका. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, दिलेलाच आहे प्रश्नपत्र. शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जवताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं? भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून उत्तर द्यायचंय बुवा. तर एक मुकडा गातो. मी पण एक मुकडा गातोय बुवा. कोणतीचा विषय घ्या. चल हट बघू बाजूला, अरे चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, रमाच्या हातात हाय कोयती. शाप तुकडा पाडून टाकेल शेतकरी सांगतोय त्या लावसटीला. काय म्हणतोय? चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको, ते माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती.
साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद भैया साहेबांचे कट्टर समर्थक दादा येडगे जिंदाबाद भैया साहेबांचे भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद दोस्तीचा पक्का हुकमी एका दोस्तीचा पक्का हुकमी एका केलाय भारी नाद भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद आपल्या हिंमतीवर करून वाट चाल करून वाट चाल करून वाट चाल त्याने पेटवली यशाची हो मशाल यशाची हो मशाल यशाची हो मशाल तुम्हा सदिच्छा लाख शुभेच्छा तुम्ही नाव निनाद तुम्हा सदिच्छा लाख शुभेच्छा तुम्ही नाव निनाद भैया साहेबांचे कट्टर समर्थक दादा येडगे जिंदाबाद भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद दोस्तीचा पक्का हुकमी एकटा केलाय भारी नाद दोस्तीचा पक्का हुकमी एकटा केलाय भारी नाद भैया साहेबांचे भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद धन्यवाद प्रकाश झोरे गाव पाचल यांच्याकडून 100 रुपये आणि आनंद शिंदे माझे मित्र राजापूर माजी अध्यक्ष राजापूर धनगर समाजाचे 201 रुपयाचा पारितोषिक आणि अबीर सविता उदय दाभोळकर यांच्याकडून उदय दाभोळकर यांचे चिरंजीव 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद तर मंडळी कमीत कमी वेळेत झालं माझं सगळं संपलं दुपारचं जेवण झालं आता रात्रीचं बाकी तर भटकर माऊली काय चुकलं असेल पदरात घ्या शाहीर संदीप मोरे तुम्ही ज्याप्रमाणे बारे केले आम्ही मागून आलोय आमचा स्वभावच तसा आहे तर त्या नेहमी आणि ते तुमच्या ठेवायचं तर आता तुम्ही जी बारी इथे सादर कराल त्याचप्रमाणे आपण पुन्हा येणार त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बारीला शुभेच्छा मी शॉर्टकट मध्ये बारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय इकडच्या तिकडे झाला असेल क्षमा करा परत येतोय 10 मिनिटासाठी धन्यवाद हॅलो 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 हा शाहीर संदीप मोरे भावांचा दुसऱ्या फेरीचा लाडक्या रसिक प्रेक्षकांना शाहिरी वाणाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी वाणाचा मुद्रा बारी दाखवणार मी आता हा आता मला तुम्ही सांगा बुवानी सगळ्यांना मानाचा मुद्रा केलं का नाही पण संदीप बुवाला त्याला विसरलं पण का बुवा विसरलो तुम्ही आज तुझी प्रेमाची राधिका मी आणि म्हणून मी म्हटलं हा बोलता पोपट आहे लाल चोचीचा आजचा म्हटलं कार्यक्रम फुकट बोला देतो सुकट बुवा काय मला म्हणतात आज एकादश आहे एकादश अय रामगोरी बुवा तुझी काढतो हवा गप जावा अहो बुवा एकादश उद्या सकाळी 6 वाजता चालू होते बुवा बुवा काय सरभरीत झालाय काय टोपीवाला पांढऱ्या टोपीवाला त्याला माहिती आहे जर बुवाला मी चिमटा काढला तर संदीप बुवा नालायक आहे म्हणजेच नामवंत लायक यशवंत कलाकार म्हणून बुवानी मस्त गवळण गायली स्तवन पण छान गायली गण पण छान होता बुवा जे हाय ते आहे बरोबर की नाही हाय ते आहे आणि गवळण म्हणतात
पाटलांचा बैलगाडा बैलगाडा. स्केल चुकले बुवा. हा म्हणून बुवा तुमची गवळण ऐकवतो तुम्हाला. फक्त 15 मिनिटं दिले. बुवाची साला काढणार मी निश्चितपणे. जरा वळून बघ माग. राधेला कृष्णा म्हणतोय. जरा वळून बघ तू माग, अग नाकाला तुझ्या डाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग जाग, मग नादाला माझ्या लाग. हा बरोबर ना. आता बुवा कटिंग आहे का कटिंग. माग तुझ्या नावाला लागलाय डाग. दिल्या वाचनाचा केला सत्याग ए त्याग, आहे राधा ही ज्वलंत आग. दिल्या वाचनाचा केला सत्याग त्याग, ही राधा ज्वलंत आग. दिल्या वाचनाचा केला सत्याग त्याग, ही राधा ज्वलंत आग. दिल्या वाचनाचा केला सत्याग त्याग, ही राधा जिवंत माग. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हणतात अंगद हे उत्तर आहे. बरेच जणांनी प्रयत्न केला बॉस, त्यांना सांगितलं चुकीचं आहे. खरं ते खरं मान्य करणारा शाहीर संदीप मोरे बुवा आहे. मला पण कमी समजू नका बुवा. मी पण बरेच वर्ष ह्या कलेमध्ये घासलेली आहेत बुवा. तुम्ही आमोशा पौर्णिमेचे बुवा 2 वर्ष झाली सलग कार्यक्रम तुम्ही करताय. छान उत्तम तुमची गायकी आहे, लेखणी आहे. परंतु सन्मान्य किशोरजी धनावडे बुवा या ठिकाणी असतील. त्याने उत्तर दिलंय तुम्हाला बाहेरून फिरून. चुकीचं उत्तर आहे. अंगद ह्या वानराचं नाव आहे. परंतु बुवा हे उत्तर चुकीचं आहे. तुमच्या प्रश्नाशी जे तुमचं मला प्रश्न दिलं त्या प्रश्नापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. परंतु माझ्याकडे आजही उत्तर नाही आहे. जेव्हा पुरावा सहित उत्तर मिळेल त्यावेळेला ह्याच रंगमंचावरती तुमचं उत्तर फोडेल. हा शब्द मोरे बुवांचा. म्हणून आता अंगद नाव दिलं ना, खोटं बोलले बुवा. आता वानर काय करतो बघा. बुवाशी कशी जिरवतो वानर. अंगद नावाचा वानर ज्या वेळेला मर्थ राजा त्याला शिकारायला जायचं असतं, तो चालून चालून थकतो. आणि ज्या वेळेला त्याच्या पायामध्ये काटा रुकतो तेव्हा बेशुद्ध पडतो. त्याला माहित नाही की अंगद नावाचा वानर हा झाडावरती बसलेला आहे. खाली तो राजा बेशुद्ध पडलेला आहे. आणि त्याच वेळेला तो अंगद नावाचा रावण ह्या राजाच्या तोंडात मुततो. कसा तो ऐका. होता भीमराव लय दिलदार, तुला फुकट दिलं या सार. मर्द हा कसला मध्येच बसला. विषयाला विषय पाहिजे बुवा. अनेक गाण्यात माझ्याकडे अशी. अरे मर्द हा कसला मध्येच बसला, गेला झोपून स्वप्नी गुंतला. गेला झोपून स्वप्नी गुंतला. अरे हा पाहून मेलेला पुतला, हा पाहून मेलेला पुतला, याच्या तोंडात माकड मुतला. हा पाहून मेलेला पुतला, याच्या तोंडात माकड मुतला. हा पाहून मेलेला पुतळा, याच्या तोंडात माकड मुतला. गण पाहून कोणार पुतळा, याच्या तोंडात माकड मुतला. झोपेत बुवा हा खरं, कोण वाचवेल याला बर. कोण वाचवेल याला बर, कोण वाचवेल याला बर. हा माजलेला भरपूर, हा माजलेला भरपूर. अर्ध राज्याचा खरोखर, अर्ध राज्याचा खरोखर, अर्ध राज्याचा खरोखर. अरे हसला गाली तो अंगदवाली, हसला गाली तो अंगदवाली. जगा
क्षणात कसा हा फसला, एका क्षणात कसा हा फसला. हा पाहून टोपीवाला टोपीवाला टोपीवाला, हा पाहून मेलेला पुसला, हा पाहून मेलेला पुसला. याच्या तोंडात माकड मुतला मुतला. हा पाहून मेलेला पुतला, याच्या तोंडात माकड मुतला. अरे मर्दा कसला मध्येच बसला, मर्दा कसला मध्येच बसला. गेला झोपून स्वप्नी गुतला, गेला झोपून स्वप्नी गुतला. हा पाहून मेलेला पुतला, याच्या तोंडात माकड मुतला. 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 बघा भाऊ, विषयाला विषय दिलाय. तसेच शक्तिवाले शाहीर दयानंद सुर्वे. कारण का माहितीये काय, मी असं का म्हटलं भाऊ, अमावस्या पौर्णिमेला मध्ये बारी करत नाही. ज्या वेळेला नमनाचा सीझन असतो तेव्हा बारी करत नाही भाऊ, आम्हीच करतो. म्हणून केसामध्ये गजरा जरा हट बघ बाजूला. कुठली लावसट नाही हाय ती, कुठली लावसट ही नाही ती. जरा हट बघ बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. अरे पुन्हा वाटेला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. कोयती आहे आता माझ्याकडे काय आहे बघ, हत्यार कसा पाजवलेला. येईल ज्येष्ठाचा महिना. बघा ह्यान जर कोयती पाजवला काय वर्षभर चालवतो एवढा, ह्याचा मोठा हत्यार आहे. मग धारवाला येईल ज्येष्ठाचा महिना, तुझी कोयती ही मोथटली. नको भाना देऊ मला, काळ्या पेक्षा तुझी फाटली. नको बहाना देऊ मला, काळ्या पेक्षा तुझी फाटली. नको बहाना देऊ मला, काळा पेक्षा तुझी फाटली. नको बहाना देऊ मला, काळा पेक्षा तुझी फाटली. ज्येष्ठाचा महिना, येईल ज्येष्ठाचा महिना, तुझी कोयती मोथटली. येईल ज्येष्ठाचा महिना, तुझी कोयती मोथटली. नको बहाना देऊ मला, काळा पेक्षा तुझी फाटली. नको बहाना देऊ मला, काळा पेक्षा तुझी फाटली. केलास तर बुवा तू कर्मान मरशील, तुझ्या तू गर्वात बदनाम ठरशील. अरे केलेले पाप तू कधी विसरशील, आणि आज या रणात शेवटी बाईचे पाय धरशील. काल रात्री या अंटीची जेव्हा घंटी मी वाजवली, बघा दैव देवतांचा मान नाही राखला. त्या अहिल्याने देवेंद्रांची कथा कशी करतोय बघा थोडक्यात. देवदेवतांचा मान नाही राखला, खोटा याने बघा डाव आकला. पुराणा देतोय बघा हा दाखला, पुराण देतोय बघा हा दाखला. हा पापा
मधी माखला, हा बाबा मधी माखला. अरे नाही त्या ठिकाणी हा चुकला, नाही त्या ठिकाणी हा चुकला. याने बाईवर हात टाकला, नाही त्या ठिकाणी हा चुकला. याने बाईवर हात टाकला, त्या ठिकाणी हा चुकला. याने बाईवर हात टाकला, नाही त्या ठिकाणी हा चुकला. याने बाईवर हात टाकला. शेवटी आयुष्याला मुकला, शेवटी आयुष्याला मुकला. पुराण देतो आहे दाखला, पुराण देतो आहे दाखला. याने बाईवर हात टाकला, नाही त्या ठिकाणी हा चुकला. याने बाईवर हात टाकला, त्या ठिकाणी हा चुकला. याने बाईवर हात टाकला, त्या ठिकाणी हा चुकला. याने बाईवर हात टाकला. हा देव देवतांचा मान नाही राखला, खोटा याने बगाडा वागला. पुराण सारा देतोय दाखला, हा पुराण सारा देतोय दाखला. हा बाबा मधी माखला, हा बाबा मधी माखला. त्या ठिकाणी हा चुकला. याने बाईवर हात टाकला, त्या ठिकाणी हा चुकला. याने बाईवर हात टाकला, त्या ठिकाणी हा चुकला. याने बाईवर हात टाकला, त्या ठिकाणी हा चुकला. याने बाईवर हात टाकला. ओके, एक घेऊया शेवट शेवट. अजून एक देऊ का भात? देऊ का? शॉर्टकट मध्ये घ्या. हा बघा, आता भात लावणी झाली ना गावाला, भात लावणी एक काल्पनिक, हा काल्पनिक. हा भात. आता आम्ही मामाकडे गेलो, आम्ही गावी कधी जातो ना, फोडणीला नांगर धरला होता, पण माझा 2 बैल होतो, 2 बैल. पण त्यातला एक बैल बसायला लागला. शेवटी मी मामाच्या पाया पडलो, पाया पडलो, पाया पडलो. मामा म्हटलं तुझा बैल दे. मामा बोलतो भाज्या घेऊन जा. आणि तो बैल जो आणला ना, मी आणला, तो पण बिनकामी, हो बिनकामी. म्हणून विषय कसा आणलाय बघा. भीम आवडीन बाई खाई कांदानी भाकर, अरे कशी शेती करू दादा. मजेशीर मजेशीर. मला वाटलं एक दमाचा असेल, नांगरकी करील. शेती कशी करू दादा, वाटलं होता एक दमाचा. शेती कशी करू दादा, वाटलं होता एक दमाचा. आणला आहे मी मामाचा हा बैल काय कामाचा. आणला आहे मी मामाचा हा बैल आहे का कामाचा. आता बैल मामाचा आहे का कामाचा. आता बैल मामाचा आहे कामाचा. शेती कशी करू दादा, शेती कशी करू दादा, वाटलं होतं एका दमाचा. शेती कशी करू दादा, वाटलं होतं एका दमाचा. आता बैल मामाचा हा नाही काही कामाचा. आता बैल मामाचा नाही आहे कामाचा. आता बैल मामाचा हा नाही काही कामाचा. शेवट घेऊया शेवट. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने हाफ आणि फुलच्या गुन्ह्यात. सन्मान्य आमदार भैयाजी सामंत यांचं गीत आहे, शेवट घेतोय. अरे पहिलीच वेळ बसवला मेळ, केला धनुष्यबाण आरपार. भैया सामंत माणूस दिलदार, पहिल्या एंट्रीत झालेत आमदार. भैया सामंत माणूस दिलदार, पहिल्या एंट्रीत झालेत आमदार. या माणूस आमचे दिलदार, पहिल्या एंट्रीत झाले दामदार.
काय चुकलं असेल, छोटा कलाकार आहे समजून घ्या. जे माझ्या पत्रामध्ये असेल मला देऊन टाका, मी घेऊन जायला तयार आहे. जसं मला सहकार्य केलं तसे माझे मित्र शाहीर लांबोरे बुवा त्यांना सुद्धाही करा. त्यांनाही वाढीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी दुसरी पिढी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गजानन. हॅलो हॅलो मंडळी, तुषार बंदरे आमच्या घराण्यातील शाहीर, ज्येष्ठ शाहीर आहेत या ठिकाणी. त्यांना माहिती आहे, तुम्हाला काही गोष्टी माहिती आहे. आता या ठिकाणी जेव्हा काहीच नसतं कुणाकडं, मग तेव्हा असं काहीतरी वडाची आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता काय म्हणे की अमावस्या पौर्णिमेला बारी करतात लांबोरी बुवा. ह्या सीझनला अमावस्या पौर्णिमेला फक्त मी करत नाही बारी, बाकी कंटिन्युअसली करतो. या तुमची कृपा आहे. हा, फक्त अमावस्या पौर्णिमेला करत नाही, बाकी सतत आहे. आणि तुमची कृपा आहे, नटेश्वराची कृपा आहे. आणि कसं आहे, याला जो शरण गेला तो जिंकला. आता हे लाईनीवर येत आहेत, कावीळ झालेली आहे, ती हळूहळू ऐशी बाजूला होती आहे. गैरसमज दूर होत आहेत. मोरे बुवा, हे मोरने, हे लांडोरने, असं आहे सगळं. मी काय म्हटलं की उद्या एकादश आहे, तर बुवासने नाही जमलं. बुवानो व्हायचं पाणी कमी नको, जास्त होऊन दे. उद्या ड्राय डे आहे, तर गमत का. दसरा झाला की आम्ही देवळात आमच्या नवलाईच्या आम्ही ढोलकी उतरतो. नंतर या शक्तितुराचा 12 माही बाजार मांडायचाच नाही, तो शक्तितुरा आहे. आणि म्हणून आम्ही शपथ घेतली. नाहीतर ती जर घेतली तर नमनवाले पण आहेत, त्यांच्या सोबतच तेवढा आम्ही कार्यक्रम करू, परमेश्वराची कृपा झाली तर. माय डिअर सँडी, आज जराशी थोडं चुकलं माझं, तुमचं नाव घ्यायचं राहिलं. आय एम सॉरी. ए मिस मोरी, रिअली आय एम सॉरी. तर सगळं असं आहे, पण टाइम कमी आहे ना. एक गमत घेऊ, सुरुवात करूया. सुरुवात बघा. अरे काय आज जवळ रात्री आंटीची, आज रात्री आंटीची जो घंटी वाजवली. मला काय गाणी बिणी पाठण्या बाबा मामा गावठी शब्द येतात, तर आपलं बोलतो मी. चुकलं असलं तर आय माय सॉरी. घ्या. घेताना निर्णय फसली सबाई, या तालीवरनं मी गाणं केलंय. अरे शेंगदान डाळ लॉलीपॉप, अरे हाय मला टाकी पितो मी मोप. अरे काढून कंट्री आणले कंट्री आणि पावशरच्या पोटल्या. झोरानं माळावर एवढ्या कुठल्या, रान माळावर एवढ्या कुठल्या. रंगीवी अर्घ्या वाटल्या, माळावर एवढ्या कुठल्या. रान माळावर एवढ्या कुठल्या. रंगीवी अर्घ्या वाटल्या, एवढ्या कुठल्या. रंगीवी अर्घ्या वाटल्या, रान माळावर एवढ्या कुठल्या. रंगीवी अर्घ्या वाटल्या. तर पंधरे बुवा त्या बोललो ना मग अशी, अशा चिमण्या भरू उडाल्या. दुसऱ्या बारी आधी एक चिमणी भरू उडाली, मला वाटली तांबल. असं आहे त्या चिमण्यांचं पंख बघतो तुम्ही बरोबर थोडा दिवस. तारीख आहे 13 और दिन आहे मेरा. आता देतो बघतोच बघता. सोपं वाटलं लांबोरे बुवा. आपला दिसतो साधा गावठी, आपला काळा. आता बोललो असतो राहून दे, तर ती चाल राहिली. अरे घेताना निर्णय फसली सबाई. आलं पैसे. सचिन कासेकर बुवा यांच्याकडून अजून पर्यंत कार्यक्रमासाठी 100 रुपये. तर अंगदृष्टीचा रामायणातला विषयाला विषय घ्या, भागाला भाग द्या, चालेला चाल घ्या आणि मला पैसे द्या. सॉरी, बाईट माऊली यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आहे. मुक्काम पोस्ट साखर. धन्यवाद. तर अरे घेताना निर्णय फसली सबाई, आग नडली तुला
ग तुझीच घाई हवे कशाला ते दोन वर पती देवाला मुकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर हा डबल्यानो थांबा 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 हे नको कसं वाटतंय चुकल्यावर गाणं करून अटकल्यावर अटकल्यावर तुम्ही म्हणशील टकल्यावर संदीप बुवाने मी टकल्याला बोलला नाही तर टकलं आहे बघा माणसाच्या डोक्यावरच केस गेलेलं चालत पण केस कामात नाही गेलेली नाही पाहिजे संदीप बुवा आता टोपी घालायला लागले मला म्हणतात लाल टोपीचा पोपट लाल टोपीची आमची चिमणी बघितली हो कोंबडी कामाची गटारीला उडवतो माय डिअर शिवे असं इथं आमच्या इथं उभे 1 नंबर 100 रुपयाचा अर्थ शिकतात अरे घेताना निर्णय बसली सवाई अरे नडली तुला ग तुझीच घाई हवे कशाला ते दोन वर पती देवाला मुकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर घाण करून अटकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर घाण करून अटकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर घाण करून अटकल्यावर दुसऱ्याच्या तू लागून नादी करून घेतलीस तू बरबादी अरे बुवा नादाला कुणाच्या लागू नका आपला वाली आपणच असतो तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आजूबाजूला येतील मात्र आपण कुणाचं किती ऐकायचं तुमचा तुम्ही ठरवा कैकेचा विषय गातोय 2 वर मागितले होते दशरथाकडून तो विषय स्वतःच्या मुलांना सांगितलंय आहे तुझं तोंड परत मी बघणार नाही मग एवढी अडचण तुझी आहे अटकलीस ना तू म्हणून म्हणतोय दुसऱ्याच्या तू लागून नादी करून घेतलीस तू बरबादी दवाया तोंड उरली ना जागा दवाया तोंड उरली ना जागा पोर तोंडावर चुकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर गाण करून अटकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर गाण करून अटकल्यावर घेताना निर्णय बसली सबाई नडली तुला ग तुझीच घाई हवे कशाला ते दोन वर पती देवाला मुकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर गाण करून अटकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर गाण करून अटकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर गाण करून अटकल्यावर इथं माझ्या टोपीवर गेली 17-18 वर्ष मी या रंगमंचावर कार्यक्रम करतो आणि माझा पाठीराखा माझा भाऊ गणपत लांबोरे ज्याच्या नावावर हा नाच आहे जो नाच माझा चालवतो तो आणि सचिन कोलापटे या दोघांच्या जीवावर मी नाच करतो आणि तो माझा भाऊ गेली 17-18 वर्ष बारी झाली की सुरुवातीला आणतो मी 100 रुपये ठेवतो प्रेम आहे कष्टाने ठेवतो काही जणांना प्रॉब्लेम काय की म्हणतात भगतगिरीचा अंधारा आणून टाकतो माझ्यावर आता काय बोलणार अहो भक्तावर गाणं मी गायलं होतं आणि त्याच्यावर म्हणतात म्हणजे काय असतं ह्यांना अहो सगळ्या गोष्टीचा त्रास उद्या तर का म्हणतील लांबोऱ्यान पांढरा सदरा का घातला मग काय सादऱ्याशिवाय मी येऊ अरे ह्यांचं ऐकत लागलं तर कोळसं होतील सगळं हा आता अहो मागतोय उजवात येतोय डावा उलट्या पिसाचा कोंबडी कावा उलट्या पिसाचा कोंबडी कावा जो करणे उठवणे काय तर करणे उठवणे बिझनेस नवा तर विद्वास भगत हुआ हे गाणे मी गाऊन ठेवलेत आणि मी माझा अहो साधा माणूस आयुष्यभर सुपारीचा खंड कधी खाईत नाही हे पण कधीच नाही एवढा साधा माणूस नाही हो असला काय नाही विषय काय गाताय बघा
कुणा कुणाची तू किती जणांची. द्रौपदीचा विषय कुत्रा गायला ना, हे ह्या कुत्र्यान वाण्याला आणि तिथनच विषय गडबड झाली. ऐकून घ्या. हा, अरे कुणा कुणाची तू किती जणांची, घेतली परीक्षा तुझी कठोर. हे ना लय शिकून आले आजकाल, लय तलास बिलास लावला नाही, मला गडबड होता तो. अहो साधा माणूस साधार वाजवा. अरे कुणा कुणाची तू किती जणांची, घेतली परीक्षा तुझी कठोर, घेतली परीक्षा तुझी कठोर. आणि काढली कापड घालून कर, काढली कापड घालून कर, पाहून संदीपाची समोर. घालून कर, काढली कापड घालून कर, पाहून संदीपाची समोर. काढली कापड घालून कर, पाहून संदीपाची समोर. काढली कापड घालून कर, पाहून संदीपाची समोर. कुणा कुणाची तू किती जणांची, कुणा कुणाची तू किती जणांची, घेतली परीक्षा तुझी कठोर, घेतली परीक्षा तुझी कठोर. काढली कापड घालून कर, पाहून संदीपाची समोर. काढली कापड घालून कर, पाहून संदीपाची समोर. 5 जण होते नवरे, त्यांच्या समोर बाईवर मधात हात टाकला. अजून हाच विषय तुमचा तो परत. तर एक विषय शक्तितुरा म्हटला, कलगीतुरा म्हटला की समाज प्रबोधनाचं माध्यम आहे आणि प्रत्येक शायराने समाज प्रबोधन करायला पाहिजे. आणि ज्याची खावी पोळी त्याची वाजवी टाळी. आज कोकणात जो तुमच्या आमच्यासारखाच तरुण जो मुंबईत नोकरी सोडून गावाला गेलाय आणि पोटतिडकीनं सांगतोय कोकण वाचवा, कोकण वाचवा, तो शब्द तुमच्या म्हणजे जे काही गाणं आहे तुमच्या समोर गातोय. सावध करतोय कोकणाला या, अहो सावध करतोय कोकणाला या, होण्यापासून गुलाम. सावध करतोय कोकणाला या, होण्यापासून गुलाम. रान माणूस प्रसाद गावडेला, रान माणूस प्रसाद गावडेला, हा मानाचा माझा सलाम. रान माणूस प्रसाद गावडेला, हा मानाचा माझा सलाम. माणूस प्रसाद गावडेला, हा मानाचा माझा सलाम. माणूस प्रसाद गावडेला, हा मानाचा माझा सलाम. सावध करतोय कोकणाला या, सावध करतोय कोकणाला या, होण्यापासून गुलाम. रान माणूस प्रसाद गावडेला, हा मानाचा माझा सलाम. रान माणूस प्रसाद गावडेला, हा मानाचा माझा सलाम. माझे आज बारगोडे वगैरे माझे ढोलकीपटू आले, नाव घ्यायचं राहिले. संदीप बुवा आरतीला या, आरती करूया. तर 300वी जयंती आहे, पूर्ण देशभर चाललेली आहे माझ्या राजमातेची. 300 वर्ष झाली जन्मून आणि 300 वर्ष हे माझ्या राजमातेचं जनशताब्दीचं वर्ष आहे. 2 शब्द सुंदर